आज कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे आणि आजच्याच दिवशी भाऊबीज साजरी केली जाते। काही ठिकाणी याला यम द्वितीया असेही म्हणतात। भाऊबीज हा भाऊ बहीण यांच्या नात्यावर आधारित सण आहे, जो मोठ्या श्रद्धा आणि परस्पर प्रेमाने साजरा केला जातो। राखी पौर्णिमेनंतर भाऊबीज हा दुसरा सण आहे, जो भाऊ बहीण यांच्या अगाध प्रेमाला समर्पित आहे। भाऊबीजेमध्ये भाऊला भोजनानंतर पान खाण्याचे जास्त महत्त्व मानले जाते। अशी मान्यता आहे की पानभेट केल्याने बहिणींचे सौभाग्य अखंड राहते। आजच्या दिवशी जो भाऊ आणि बहीण यमुना नदीत एकत्र स्नान करतात त्यांना यमाचा भय राहत नाही। तर आज मी तुम्हाला भाऊबीजेच्या 3 अत्यंत दुर्मिळ कथा सांगत आहे। या कथा ऐकल्यानंतरच भाऊबीज सण पूर्ण मानला जातो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर तुम्ही सर्वांनी मोठ्या श्रद्धा आणि प्रसन्नचित मनाने या कथा पूर्णपणे नक्की ऐका। एकेकाळी एक वृद्ध आई होती। तिचा एक मुलगा आणि एक मुलगी होती। मुलीचे लग्न झालेले होते। एके दिवशी भाऊबीज सणात मुलाने आपल्या आईकडे बहिणीच्या घरी जाण्याची विनंती केली। तेव्हा वृद्ध आईने म्हटले, बाळा, तुझी बहीण खूप कलहप्रिय आहे। ती नेहमी भांडत असते। तू तिच्या घरी जाऊन काय करशील? परंतु मुलाच्या विनंतीवर आईने त्याला परवानगी दिली। भाऊ त्याच्या बहिणीला भेटायला निघतो। रस्त्यात त्याला एक नदी भेटते। नदी बोलते, मी तुझा मृत्यू आहे, तुला बुडवून टाकीन। तेव्हा भाऊ म्हणतो, मी अनेक वर्षांनंतर माझ्या बहिणीला भेटायला चाललो आहे। तिला भेटून परत येऊ दे, मग परतीच्या वेळी मला बुडव। नदी मान्य करते आणि त्याला वाट देते। थोडं पुढे जातो तर त्याला एक सर्प भेटतो। सर्प म्हणतो, मी तुला दंश करीन। तेव्हा भाऊ म्हणतो, पहिल्यांदा मला माझ्या बहिणीकडून टीका करवू दे, मग तू मला दंश कर। सर्पही त्याला वाट देतो। आता तो पुढे जातो। पुढे जंगलात त्याला एक वाघ भेटतो। वाघ म्हणतो, मी तुला खाऊन टाकीन। तेव्हा भाऊ त्यालाही तेच बोलतो, मी आधी माझ्या बहिणीकडून टीका करवतो, मग परत जाताना तू मला खाऊन टाक। वाघही त्याला वाट देतो। आता भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी पोहोचतो आणि आवाज देतो, अगं ताई, 7 कोस दूरवरून तिलक करवायला तुझा भाऊ आला आहे। बहीण त्यावेळी सूत कातत असते, तेव्हा तिचं सूत मध्येच तुटतं। अशी मान्यता आहे की सूत कातत असताना सूत मध्येच तुटल्यास ज्यांची बहीण एकुलती एक असते ती बहीण सूत परत जुळेपर्यंत बोलत नाही। भाऊ बाहेरून पुन्हा आवाज देतो। भावाचा आवाज ऐकून बहीण उत्तर देत नाही। तेव्हा भाऊ मनात विचार करतो, मी गरीब आहे म्हणून माझी बहीण बोलू इच्छित नाही। आई बरोबरच म्हणत होती, मला इथे यायला नको होतं। असं विचार करून तो परत निघू लागतो। तेवढ्यात बहिणीचं सूत परत जुळतं आणि ती भावाला आवाज देते आणि त्याच्याकडे धावते। तिने भावाला न बोलण्याचं कारण सांगितले। बहीण मोठ्या प्रेमाने आणि स्नेहाने आपल्या भावाला घरात घेऊन जाते आणि मग आपल्या मैत्रिणी शेजारींकडे जाते। ती तिला विचारते, मैत्रीण, जर कोणी जीवापेक्षा प्रिय पाहुणा आला तर काय करावं? शेजारीण मजेत म्हणते, तेलाने चौक लावावा आणि तुपात भात शिजवावा। भोळी बहिणीला शेजारणीची मस्करी समजत नाही आणि तसंच करते। आता ना चौक वाळतो ना भात शिजतो। इकडे भुकेलेला भाऊ तिला म्हणतो, ताई, मला भूक लागली आहे, जेवण वाढ। तेव्हा बहीण म्हणाली, भाऊ, आज ना भात शिजतोय ना चौक वाळतोय। भावाने विचारलं, कसला चौक लावलास आणि कसा भात चढवलास? बहीण म्हणाली, मी माझ्या शेजारीण मैत्रिणीला विचारलं होतं। तिने सांगितलं होतं की जीवापेक्षा प्रिय पाहुणा आला तर तेलाचा चौक लावावा आणि तुपात भात चढवावा। भाऊ म्हणाला, अरे माझी भोळी बहीण, कधी तेलाचा चौक वळतो का आणि कधी तुपात भात शिजले आहे का? तू पाण्याचा चौक लाव आणि पाण्यातच भात चढव। मग ती असंच करते। जेव्हा चौक वाळतो आणि भात शिजतो तेव्हा तिने तूप आणि साखर घालून भावाला जेवण वाढलं आणि मग त्याचं तिलक केलं। काही दिवस जातात। एके दिवशी भाऊ म्हणाला, ताई, आता मी घरी परत जाईन, आई एकटी आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी बहीण लवकर उठून गहू दळते आणि भावासाठी लाडू बनवते आणि काही लाडू मुलांसाठी ठेवून आपल्या भावाला निरोप देते। सकाळी जेव्हा मुलं उठतात तेव्हा ते आईकडे खाण्यासाठी विचारतात। तेव्हा आई त्यांना तेच लाडू देते। तेव्हा ती बघते, हे काय, सगळे लाडू हिरवे झाले आहेत। मग ती चक्कीत बघते तर तिथे गव्हासोबत एक सर्पही दळला गेला आहे। ती ते लाडू फेकून देते आणि आपल्या भावाच्या मागे धावते। रस्त्यात एका झाडाखाली तिचा भाऊ बसलेला असतो। तिला बघून भाऊ म्हणतो, काय झालं ताई? तेव्हा बहीण विचारते, मी तुला बांधलेले लाडू कुठे आहेत? तुझे लाडू मी अजून खाल्ले नाहीत, झाडावर टांगले आहेत, घे। ती झाडावरून लाडू काढते आणि तिथेच खड्डा खोदून ते लाडू गाडते। मग तिने तिच्या भावाला सगळी गोष्ट सांगितली। भाऊ म्हणाला,
ताई, तू एकदा तर मला मृत्यूपासून वाचवलं, पण मी मागे अनेकांना वचन देऊन आलो आहे. आणि तो बहिणीला सगळी गोष्ट सांगतो. ते दोघं बसून तिथेच बोलत असतात तेव्हा बहीण भावाकडून पाणी मागते. भाऊ म्हणाला, थोडं दूर एक तलाव आहे, तिथून मी पाणी घेऊन येतो. बहीण म्हणाली, मीच जाते आणि पाणी पिऊन परत येते. ती पाणी प्यायला तलावाजवळ पोहोचते तर बघते की तिथे एक म्हातारी बसलेली आहे. ती तिच्याकडे जाऊन विचारते, आई, तुम्ही इथे का बसल्या आहेत? तेव्हा ती म्हातारी म्हणते, मी विधाता आहे, एका बहिणीच्या भावाचा मृत्यू बांधत आहे. तेव्हा ती विचारते, माता, तो कोण भाऊ आहे? विधाता म्हणतात, एक भाऊ आहे ज्याच्या प्रेमात त्याच्या बहिणीने सर्पाची हत्या केली आहे. बहीण विचारते, हा तर माझाच भाऊ आहे. ती घाबरते आणि विधाताला विचारते, माता, त्या भावाला या श्रापातून वाचवण्यासाठी काय करावं लागेल? विधाता तिला सांगतात, त्याची एक बहीण आहे, ती त्याला शिव्या देईल आणि तिचं लग्न होईपर्यंत जर ती प्रत्येक संकट टाळत राहिली तर तिचा भाऊ वाचू शकतो. ती ताबडतोब आपल्या भावाकडे जाऊन म्हणते, भाऊ, मी तुला आईच्या घरी सोडायला चालली आहे, पण थांब, मी लगेच येते. ती वाघासाठी मांस, सर्पासाठी दूध आणि नदीसाठी ओढणी घेऊन येते. मग दोघं भाऊ बहीण पुढे निघतात. रस्त्यात त्यांना आधी वाघ भेटतो. जसं तो भावाला खाण्यासाठी पुढे येतो, बहीण त्याच्यासमोर मांसाचा तुकडा टाकते. वाघ मांस खाण्यात गुंततो आणि दोघं भाऊ बहीण पुढे निघतात. पुढे त्यांना सर्प भेटतो आणि जसा सर्प डसण्यासाठी पुढे येतो, बहीण सर्पासमोर दुधाचा प्याला ठेवते. सर्प दूध पिण्यात गुंततो आणि ते दोघं पुढे चालू लागतात. रस्त्यात त्यांना नदी भेटते, जी भावाला बुडवण्यासाठी तयार असते, पण बहीण नदीला ओढणी उडवते. खुश होऊन नदी त्यांना वाट देते. आता दोघं भाऊ बहीण पुढे जातात आणि आपल्या घरी पोहोचतात. मुलीला पाहून आई आनंदी होते, पण बहीण त्याचवेळी भावाला शिव्या देऊ लागते. तेव्हा आई मुलाला विचारते, ही कलहप्रिय बहीण का घेऊन आलास? तेव्हा भाऊ म्हणतो, आई, बहीण खूप चांगली होती, पण येताच तिला काय झालं हे समजत नाही. काही दिवसांनंतर भावाचा लग्नाचा विषय निघतो तेव्हा सर्वजण म्हणतात, बहीण वेडी आहे पण भाग्यवान आहे. पण जेव्हा सासरचे लोक साखरपुड्यासाठी मिठाई घेऊन येतात तेव्हा बहीण म्हणते, याची मिठाई का वाटता, आधी माझी मिठाई वाटा. काही मोठी मंडळी म्हणाली, हिला देखील भावासोबत बसवा. साखरपुडा सुरू होतो आणि तिथे आग लागते. बहिणीला आधीच कळले होते की तिच्या भावाचा घात आहे. तिने ताबडतोब ती आग विझवली. आता काही दिवसांनंतर लग्नाचे कार्यक्रम सुरू होतात, पण बहीण सतत भावासोबत असते. जेव्हा भावाची वरात निघू लागते तेव्हा बहीण म्हणते, अरे, याची वरात काय काढता, आधी माझी वरात काढा आणि याला मागच्या दरवाजातून घ्या. बहीण इतकं बोलताच समोरील दरवाजा तुटून पडतो. सर्वजण म्हणतात, जरी बहीण कलहप्रिय आहे तरी ती सतत भावाचा जीव वाचवत आहे. जेव्हा भाऊ फेऱ्यांमध्ये बसतो तेव्हा बहीण परत म्हणते, याच्या जागी मी फेऱ्यांमध्ये बसेन. लग्नानंतर जेव्हा नवरा नवरीची रात जागते तेव्हा बहीण म्हणते, यांची नाही, आधी माझी रात जागा. अनेक लोक म्हणाले, मध्ये पडदा लावून हिला देखील सोबत झोपू द्या. रात्री जेव्हा भाऊ आणि वहिनी झोपतात तेव्हा तिथे एक सर्प येतो. बहीण तर आधीपासूनच तयारीत बसलेली असते. तिने त्याला पकडून टोपलीत ठेवून झोपून जाते. आज ती अनेक दिवसांनी निर्धास्तपणे झोपते. इकडे तिची आई विचार करते, मुलगी उठण्यापूर्वीच पाहुण्यांना निरोप देते, नाहीतर ती परत गोंधळ घालेल. तेव्हा मुलगी उठून पाहते तर घरात कुणीच दिसत नाही. ती आईला विचारते, आई, सगळे पाहुणे कुठे गेले? तेव्हा आई म्हणते, बाळ, सगळ्या पाहुण्यांना निरोप दिला आहे. तेव्हा मुलगी म्हणते, आई, सगळ्या पाहुण्यांना परत बोलव, तेव्हाच मी निरोप घेईन. तिच्या म्हणण्यानुसार आई सगळ्या पाहुण्यांना परत बोलावते. तेव्हा ती आईला सांगते, आई, आजच्या दिवसासाठीच मी पालण्यात मूल आणि चुलीवर दूध ठेवले होते आणि वेडी झाले होते. माझ्या या भावावर 7 घात होते. ते टाळण्यासाठी मी असं करत होते. तिचं हे बोलणं ऐकून आई आणि भाऊ खूप आनंदी होतात आणि सर्वात आधी मुलीला निरोप देतात आणि नंतर सगळ्या पाहुण्यांना निरोप देतात. या दिवसानंतरच प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करून भाऊबीज साजरी करू लागली. या दिवशी बहीण भावाचा टीका करते आणि ही कथा ऐकते. बोलूया श्री राधाकृष्ण भगवान की जय. बोलूया यमुना माता की जय. आता भाऊबीजेची दुसरी कथा ऐकूया. ही कथा पूर्णपणे अवश्य ऐका. सूर्यदेवांच्या पत्नी सम्या यांना 2 संताने होती, पुत्र यमराज आणि कन्या यमुना. सम्या सूर्याचा तेज सहन करू शकत नसल्यामुळे तिने आपली छायामूर्ती तयार केली आणि तीच आपल्या पुत्रपुत्रींच्या देखरेखीसाठी सोपवली आणि ती निघून गेली.
छायेला यम आणि यमुनेशी फारसं लगाव नव्हतं, पण यमुना आपल्या भावावर यमराजावर खूप प्रेम करत होती. यमुना आपल्या भावाच्या घरी वारंवार जात असे आणि त्याचे सुख दुःख विचारत असे. तसेच यमुना यमराजाला आपल्या घरी यायचं निमंत्रण देत असे, पण त्यांच्या अत्याधिक कामामुळे आणि जबाबदाऱ्यामुळे ते तिच्या घरी येऊ शकत नव्हते. एके दिवशी कार्तिक शुक्ल द्वितीया रोजी यमराज अचानक आपल्या बहिणीच्या यमुनाच्या घरी आले. बहिणीकडे जाताना यमराजाने नरकात राहणाऱ्या जीवांना मुक्त केलं. यमुनाने आपल्या सहोदर भावाचं मोठ्या आदराने स्वागत केलं, विविध पक्वानं बनवून त्याला भोजन दिलं आणि त्याच्या भाळावर तिलक केलं. जेव्हा ते निघण्याच्या तयारीत होते तेव्हा त्यांनी यमुनाला काहीही मागायचावर मागण्याची विनंती केली. यमुनाने त्यांचा आग्रह पाहून म्हटलं, भावा, जर तुम्ही मला वर देणार असाल तर हे वर द्या की दरवर्षी तुम्ही आजच्या दिवशी माझ्या घरी याल आणि माझं आदरातिथ्य स्वीकाराल. अशा प्रकारे जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाईल आणि तिचं आतिथ्य स्वीकारेल आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला टीका करून भोजन देईल त्याला तुमचं भय राहणार नाही. यासोबतच त्यांनी असंही वरदान दिलं की जर या दिवशी भाऊ आणि बहीण यमुनामध्ये स्नान करतील तर त्यांच्यावर यमराजाचा प्रकोप होणार नाही. यमुनाच्या प्रार्थनेला यमराजाने मान्य केलं. तेव्हापासूनच हा सण साजरा केला जाऊ लागला. भाऊबीज सणाचा मुख्य उद्देश भाऊ बहीणमध्ये सद्भावना आणि एकमेकांप्रती निष्कपट प्रेम वाढवणे आहे. भाऊबीजेच्याच दिवशी 5 दिवसांच्या दीपावली उत्सवाचा समारोप होतो. आता भाऊबीजेची तिसरी कथा ऐकूया. एका बहिणीचे 7 भाऊ होते. ती त्यांना खूप प्रिय होती. तिचा पती आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. हवनावर केलेली मन्नत पूर्ण न केल्यामुळे देवता रागावले होते. संतप्त होऊन देवतांनी त्या पुत्र आणि पुत्रवधूला मारण्याचा निर्णय घेतला. त्या बहिणीला कसे तरी याची माहिती मिळाली. तिने भविष्यकाळात येणाऱ्या दुःखांची कल्पना करून त्यावर उपाय शोधले आणि आपल्या भावांना सासर पाठवण्याची जिद्द केली. जरी ते तिला बिनबोलावता पाठवू इच्छित नव्हते तरी तिच्या हट्टामुळे त्यांनी तिला सजवून पाठवलं. त्या बहिणीने आपल्यासोबत दूध, मांस आणि ओढणी ठेवली. थोडं पुढे गेल्यावर देवतांच्या प्रकोपामुळे सापाने डोलीचा मार्ग अडवला. बहिणीने ताबडतोब दूध सापासमोर ठेवलं आणि पुढे गेली. थोडं पुढे जाताच तिच्यावर वाघाने झडप घातली. तेव्हा तिने मांस फेकलं. वाघ मांसात रस घेतो आणि कहार डोली घेऊन पुढे जातात. रस्त्यात यमुना नदी होती. जसेच कहार डोलीला यमुनेतून पार करायला लागले, यमुना उंच लाटा उचलून डोलीला आत्मसात करायला लागली. बहिणीने ओढणी अर्पण करून यमुना माईच्या लाटांना शांत केलं. नववधूला बिनबुलावता घरात आलेली पाहून सासरचे लोक आश्चर्यचकित झाले. बहिणीने आदेश दिला की तिच्या गृहप्रवेशासाठी घराच्या मागे फुलांचे दार बनवले जावे. दरवाजा बनला आणि जसेच ती त्यातून पार करू लागली, दरवाजा तिच्यावर पडला. फुलांचे दार असल्यामुळे तिला इजा झाली नाही. घरात प्रवेश करताच तिने सर्वप्रथम स्वतः जेवण करण्याचा हट्ट केला. जेवायला लागली तेव्हा जेवणात सुईसारखा काटा सापडला, जो तिने डबीत जपून ठेवला. संध्याकाळी फिरायला जायची वेळ आली तेव्हा तिने पहिल्यांदा बूट घातला. बुटात काळा विंचू होता. तिने त्यालाही डबीत जपून ठेवला. रात्री झाली तेव्हा तिने परत हट्ट केला की आधी मीच झोपेन. तिचा प्रत्येक गोष्ट आधी करण्याचा हट्ट कोणालाही आवडत नव्हता, परंतु परिस्थितीमुळे सर्व काही तसंच घडत होतं. झोपायच्या खोलीत तिला एक काळा नाग सापडला. तिने त्यालाही मारून जपून ठेवलं आणि नंतर नवऱ्याला झोपवलं. इतकं सगळं केल्यानंतर तिने आपल्या सासूला डबी उघडून सुईचा काटा, विंचू आणि साप दाखवून सांगितलं, मी तुम्हाला पुत्रवती केलं आहे, म्हणजे स्वतः कष्ट सहन करून तुमच्या मुलाच्या जीवाची रक्षा करून माझ्या सुहागाला नवजीवन दिलं आहे. हे सर्व कष्ट देवता रुष्ट झाल्यामुळे सहन करावे लागले. भविष्यात कधीही नवस मागितला तर तो पूर्ण करायला विसरू नका. इतकं बोलून 7 भावांची परमप्रिय बहीण आपल्या भावांसोबत माहेरी परतली. सासूने देवी देवतांचं पूजन करून भाऊ बहिणींच्या प्रेमाची प्रशंसा केली आणि त्यांच्या सुखी होण्यासाठी आशीर्वाद दिला. बोलूया श्री राधाकृष्ण भगवान की जय. बोलूया यमुना माता की जय. एकदा असं झालं की चंद्राला आपल्या रूपाचा खूप अभिमान होता. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशजींच्या गजमुख आणि लंबोदर रूपाला पाहून चंद्राने त्यांची हसवणूक केली. गणेशजींना यामुळे राग आला आणि त्यांनी चंद्राला श्राप दिला, आजपासून जो कोणी तुला पाहिल त्याला खोटा कलंक लागेल. गणेशजींच्या श्रापामुळे चंद्रमा दुःखी झाला आणि घरी जाऊन लपून बसला. चंद्राची दुःखद अवस्था पाहून देवतांनी चंद्राला सल्ला दिला की मोदक आणि पक्वान्नांनी गणेशजींची पूजा करा, गणेशजी प्रसन्न होतील आणि श्रापातून मुक्ती मिळेल. चंद्राने गणेशजींची पूजा केली आणि त्यांना प्रसन्न केलं. तेव्हा गणेशजी म्हणाले, श्राप पूर्णपणे संपणार नाही, पण तुझी चूक तुला लक्षात राहील.
आणि जगालाही हे ज्ञान मिळेल की कोणाच्याही रूपावर हसू नये. त्यामुळे आता फक्त भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुला पाहिल त्याला खोटा कलंक लागेल. म्हणून या दिवशी चंद्राचं दर्शन करू नये. जर चुकून चंद्रदर्शन झालं तर त्याच्या निवारणासाठी स्यमांतक मनी चोरीची कथा ऐकणं फायदेशीर ठरतं. तर चला, जर चुकून चंद्रदर्शन झाले तर स्यमांतक मनी कथा ऐकूया. एकदा नंद किशोर यांनी सनत कुमारांना सांगितले की चौथीच्या चंद्रदर्शनामुळे श्रीकृष्णजींवर जो लांछन लागला होता तो सिद्धिविनायक व्रत करूनच दूर झाला होता. हे ऐकून सनत कुमारांना आश्चर्य वाटले. त्यांनी पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण यांना कलंक लागल्याची कथा विचारली. तेव्हा नंदकिशोर यांनी सांगितले, एकदा जरासंधाच्या भीतीने श्रीकृष्ण समुद्राच्या मध्यभागी नगरी वसवून राहू लागले. त्या नगरीचे नाव आज द्वारकापुरी आहे. द्वारकापुरीत राहणाऱ्या सत्राजित यादवाने सूर्यनारायणाची आराधना केली. तेव्हा सूर्य भगवानांनी त्याला नित्य 8 भार सोने देणारी स्यमंतक नावाची मणी आपल्या गळ्यातून काढून दिली. मणी मिळाल्यावर सत्राजित यादव समाजात गेला. तेव्हा श्रीकृष्णांनी मणी प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली. सत्राजितने ती मणी श्रीकृष्णाला न देता आपल्या भावाला प्रसेनजितला दिली. एके दिवशी प्रसेनजित घोड्यावर बसून शिकारीसाठी गेला. तिथे एका सिंहाने त्याला मारले आणि मणी घेऊन टाकली. रिछांचा राजा जामवंत त्या सिंहाला मारून मणी घेऊन गुहेत गेला. जेव्हा प्रसेनजित अनेक दिवसांनी शिकार करून परत आला नाही तेव्हा सत्राजितला खूप दुःख झाले. त्याने विचार केला, श्रीकृष्णजींनीच मणी मिळवण्यासाठी त्याचा वध केला असावा. म्हणून कोणतीही माहिती न मिळवता त्याने प्रचार केला की श्रीकृष्णांनी प्रसेनजितला मारून स्यमांतक मणी हिसकावून घेतली आहे. या लोकनिंदेच्या निवारणासाठी श्रीकृष्ण अनेक लोकांसोबत प्रसेनजितला शोधण्यासाठी वनात गेले. तिथे त्यांना प्रसेनजित सिंहाने मारल्याचे आणि सिंहाला रिछाने मारल्याचे चिन्ह आढळले. रिछाच्या पावलांच्या खुणा शोधत ते जामवंताच्या गुहेत पोहोचले आणि गुहेत प्रवेश केला. तिथे त्यांनी पाहिले की जामवंताची मुलगी त्या मणीसोबत खेळत आहे. श्रीकृष्णांना पाहताच जामवंत युद्धासाठी तयार झाला. युद्ध सुरू झाले. गुहेबाहेर श्रीकृष्णांच्या साथीदारांनी 7 दिवसांची प्रतीक्षा केली. नंतर त्यांनी त्यांना मरण पावलेले समजून दुःखाने द्वारकापुरीत परतले. इकडे 21 दिवसांपर्यंत सतत युद्ध करूनही जामवंत श्रीकृष्णजींना पराभूत करू शकला नाही. तेव्हा त्याने विचार केला, कुठेतरी हेच ते अवतार आहे ज्यासाठी मला रामचंद्रजींचा वरदान मिळाला होता. हे स्पष्ट झाल्यावर त्याने त्याच्या कन्येचा श्रीकृष्णांशी विवाह केला आणि मणी दहेजात दिली. श्रीकृष्णजी जेव्हा मणी परत आणले तेव्हा सत्राजित आपल्या कृतीवर खूप लज्जित झाला. या लाजेतून मुक्त होण्यासाठी त्यानेही आपल्या कन्येचा विवाह श्रीकृष्णांशी लावून दिला. काही काळानंतर श्रीकृष्णजी एका कामासाठी इंद्रप्रस्थला गेले. तेव्हा अक्रूर आणि ऋतुवर्माच्या सल्ल्याने शतधन्वा यादवाने सत्राजितला मारून मणी आपल्या कब्जात घेतली. सत्राजितचा मृत्यू झाल्याची बातमी जेव्हा श्रीकृष्णांना कळली तेव्हा ते तातडीने द्वारिकेत आले. त्यांनी शतधन्वाला मारून मणी काढून घेण्याचा निर्णय घेतला. या कामात बलरामजी देखील तयार होते. हे कळल्यावर शतधन्वाने मणी अक्रूरला दिली आणि स्वतः पळून गेला. श्रीकृष्णांनी त्याचा पाठलाग करून त्याला मारले, पण मणी त्यांना सापडली नाही. बलरामजीही तिथे पोहोचले. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले की मणी त्यांच्याकडे नाही. बलरामजींना यावर विश्वास बसला नाही आणि ते अप्रसन्न होऊन इंद्रप्रस्थला निघून गेले. श्रीकृष्ण द्वारकाला परतल्यानंतर लोकांनी त्यांचा मोठा अपमान केला. त्वरित बातमी पसरली की स्यमंतक मणी मिळवण्यासाठी श्रीकृष्णांनी आपल्या भावालाही त्यागले आहे. श्रीकृष्ण या अकारण झालेल्या अपमानाच्या दुःखात बुडाले होते. तेवढ्यात महानारदजी आले. त्यांनी श्रीकृष्णजींना सांगितले, तुम्ही भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या चंद्राचे दर्शन केले होते म्हणून तुम्हाला असा कलंक सोसावा लागला आहे. श्रीकृष्णांनी विचारले, चौथीच्या चंद्राला असे काय झाले की त्याचे दर्शन घेऊन मनुष्य कलंकित होतो? तेव्हा नारदजी म्हणाले, एकदा ब्रह्माजींनी चतुर्थीच्या दिवशी गणेशजींचे व्रत केले होते. गणेशजींनी प्रकट होऊन वरदान मागायला सांगितले. तेव्हा त्यांनी मागितले की मला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा व्हावी. गणेशजींनी तथास्तु म्हटले आणि ते निघाले. त्यांच्या विचित्र व्यक्तिमत्वाला पाहून चंद्राने त्यांची हसवणूक केली. यावर गणेशजींनी रुष्ट होऊन चंद्राला श्राप दिला की जो तुझं मुख पाहिल त्याला कलंक लागेल. श्राप देऊन गणेशजी आपल्या लोकात निघून गेले आणि चंद्रमा मानसरोवरातील कुमुदिन्यांमध्ये जाऊन लपला. चंद्राविना प्राण्यांना खूप कष्ट झाले. त्यांच्या कष्टांचा विचार करून ब्रह्माजींच्या आज्ञेवरून सर्व देवतांच्या व्रताने प्रसन्न होऊन गणेशजींनी वरदान दिले की आता चंद्र श्रापमुक्त होईल, पण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो कोणी चंद्र दर्शन करेल त्याला चोरीचा खोटा कलंक लागेल. पण जो मनुष्य प्रत्येक द्वितीयेला दर्शन करेल
तो या कलंकापासून वाचेल. या चतुर्थीला सिद्धिविनायक व्रत केल्याने सगळे दोष दूर होतील. तेव्हा श्रीकृष्णांनी कलंकातून मुक्त होण्यासाठी हेच व्रत केले होते. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णजींना विचारले, भगवन, मनुष्याच्या मनोकामना पूर्ण होण्याचा उपाय काय आहे? कोणत्या प्रकारे मनुष्य धन, पुत्र, सौभाग्य आणि विजय मिळवू शकतो? हे ऐकून श्रीकृष्णजींनी उत्तर दिले, जर तुम्ही पार्वतीपुत्र श्री गणेशाची विधिपूर्वक पूजा केलीत तर नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. तेव्हा श्रीकृष्णजींच्या आज्ञेवरूनच युधिष्ठिरांनी गणेश चतुर्थीचे व्रत करून महाभारताचे युद्ध जिंकले होते. बोलूया गौरीपुत्र गणेश भगवान की जय. बोलूया श्री राधाकृष्ण भगवान की जय. बोलूया श्री शंकर पार्वती भगवान की जय. हर हर महादेव. जय श्री राधे कृष्ण.